धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. मॅच राहुल सुरुवात दोन्ही संघांना पण देऊया मॅचसाठी शुभेच्छा. मॅच क्रमांक 7 आहे आर्यन 11 शेडगेवाडी विपक्ष टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ अशी लढत आहे. दोन्ही संघांच्या खेळाचा सकाळपासूनचा जर आपण आढावा घेतला ना तर आर्यन 11 शेडगेवाडीने एक सामना गमावलेला आहे. त्यांच्या दृष्टीने हा सामना फार महत्त्वाचा आहे. पॉईंट टेबलचा श्रीगणेश करायचा असेल तर हा सामना त्यांना जिंकावा लागेल. आणि एका बाजूला टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. मॅच क्रमांक 7 आणि त्या मॅचला होईल आता सुरुवात. टॉस झाला होता आणि नाणेफेकीचा कौल जिंकला होता. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती पहिला बॉल उजव्या स्वीच्या बाहेर ठेवला. शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव इथे प्राप्त झालेली आहे. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितलं की वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमची आक्रमक जोडी अक्षय आणि अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज संतोष पहिले षटक हाताळत आहेत. ज्यांच्या गाठीशी आहे अनुभव जी जोडी आहे आक्रमक अशी आर्यन 11 शेडगेवाडीची अक्षय आणि अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना फलंदाज आता अंकुश तयार होतील जे डावकुरे आताचे फलंदाज आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे आर्यन 11 शेडगेवाडीसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज अक्षय आहेत. आपण करेक्शन करूया आणि अखेरकार फाईन लेगला बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान फलंदाज अक्षय यांचा. टीम आर्यन 11 शेडगेवाडीसाठी 6चा लगान रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आता बीमरसाठी आता टीव्ही पंच पाहणी करतील. प्रत्यक्षात पाहतील की या बॉलची हाईट किती होती. योग्य बॉल आहे. तिसऱ्या पंचांनी पाहिलं आणि लगेच सांगितलं की हा योग्य बॉल आहे. त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे ज्या धावा आहेत त्याच अंकित केल्या जातील. धावसंख्या आहे धावफलकावरती 8-0 गडी बाद. तब्बल एका बॉलचा खेळ झालाय. संतोष पुन्हा तयार. अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे. आज तो अनुभव त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 1 हाताळतायत. शरीरापासून बॉल दूर ठेवला. त्या बॉलला कट केलंय. एक सिंगल धाव छोट्या उसळीचा असणारा हा बॉल. स्ट्राईक रोटेट केलं. स्कोर बोर्डला बिझी ठेवलं बॅटिंग करताना फलंदाज अक्षय यांनी आणि स्ट्राईकवरती आता अंकुश यांना आणलेलं आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन बद्दल आपण नेहमी चर्चा करतो. हे जे कॉम्बिनेशन आहे हे जे बॅटिंग मधलं मिश्रण आहे ना हे क्रिकेटमध्ये नेहमीच आपण असरदार म्हणून त्याच्याकडे पाहत असतो. जागेवरतूनच फटका खेळलाय. बॉल पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. मिळाला मोका आणि फलंदाज अंकुशांनी या बॉल वरती दिला ठोका. बॉल सीमापार षटकार. जसा बॉल टप्पा पडला तसा पाठवून दिला सीमा रेषेच्या पलीकडे. अंकुश यांच्या रडार मधला बॉल सीमा रेषेच्या पार. एक पाय पुढे काढला आणि सहजरित्या या बॉलला मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावेंसाठी एक चाबूक स्ट्रोक. दोन्ही बाजूने आक्रमण. दोन्ही फलंदाजांनी हात खोलायला सुरुवात केलेली आहे. मोठ्या फटक्यांचा धुडगूस आता ही जोडी हळूहळू घालू लागलेली आहे. गोलंदाजी मार्कवरून संतोष पुन्हा तयार. शेवटचे काही बॉल. वेळेच्या अचूकता हा फार महत्त्वाचा घटक आहे. या अगोदर देखील आपण चर्चा केली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल कारण वेळेच्या अचूकता साधता आली नाही. कारण टप्पा पडल्यानंतर बॉल थोड्याशा कमी गतीने आला. 8व्या बॅटने खेळलेला स्ट्रोक. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या 16. प्रथम बॅटिंग करताना आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ आहे. आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ विकासभाऊ शेडगे यांच्या मालकीचा आहे. तर एका बाजूला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ बद्दल आपण चर्चा करतो. सचिन मस्के पाटील, श्री निलेश पाटील आणि अक्षय पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. हा डॉट बॉल आलाय. मनोबल वाढवणारा डॉट बॉल आणि डावकुरे हाताच्या अक्षयला या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलंय. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. लोअर फुल टॉस होता. प्रत्युत्तर देऊ शकले नाही. निर्धाव आलाय संतोष. पायांचा वापर केलाय.
पुढे आले बॅटिंग करताना फलंदाज अक्षय, परंतु बॉलच्या मिरेटपर्यंत पोहोचू शकले नाही. षटक क्रमांक आता 1चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि एका षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमने बनवलेले आहेत धावा 16 बिनगडी बाद. 6 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 24 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहता अनुभवताय 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आपल्या भेटीला आलेला आहे. त्याचा दिवस आजचा पहिला आणि पहिल्या दिवशी रंगलेला खेळ आपण पाहिला. बऱ्याचशा आज घडामोडी घडलेल्या आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण चर्चा केली. अर्धशतक आपण पाहिलं. बरेचसे सामने शेवटच्या बॉलपर्यंत गेले. कोणी सामना षटकार मारत जिंकवला. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आज घडलेल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा स्तर उंचावलेला आहे. स्पर्धेची रोमांचकता वाढत चालली. ओव्हर नंबर 2ला सुरुवात आणि गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. वैभव ओव्हर नंबर 2 मध्ये डावकुऱ्या हाताच्या खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती बोलवलेलं आहे. आणि नेहमीच डावकुऱ्या हाताचे गोलंदाज हे नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रभावशाली ठरतात आणि त्याचमुळे की काय ओव्हर नंबर 2 साठी डावकुऱ्या हाताचाच पर्याय निवडलाय वैभव. वाकुर्डे गावचा वैभव ओव्हर नंबर 2. या बॉलला फक्त दिशा दिली, बॉल येऊ दिला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. त्यापेक्षा अधिक काय बॅटिंग करताना फलंदाजांनी केलं नाही. स्ट्राईक रोटेट केलं, स्कोर बोर्डला बिझी ठेवलं आणि हे फार महत्त्वाचं असतं. स्कोर बोर्डला बिझी ज्या वेळेस तुम्ही ठेवता त्या वेळेस तुम्ही स्ट्राईक रोटेट करता आणि क्रिकेटमध्ये या गोष्टीला फार मोठं महत्त्व आहे. तुम्ही स्ट्राईक रोटेट करत राहिलं पाहिजे. तुम्ही स्कोर बोर्डला नेहमी बिझी ठेवलं पाहिजे आणि तो प्रयत्न या जोडीने मैदानाच्या आतमध्ये केलाय. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये अक्षय आपण चर्चा करतोय. दोन्ही खेळाडू डावकुऱ्या हाताचे एकामेकासमोर. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल, त्याला दिशा दिली. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न केलाय. तिसरीचा प्रयत्न होईल का? तर हो, तिसरीचाही प्रयत्न केला गेलाय. पाठीमागच्या एका मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की 5 धावा फलंदाजांनी धावून काढल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. या बॉलच्या पाठीमागे फक्त 3च मिळाल्या. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं लगेच तिहेरीमध्ये केलं या जोडीने. पार्टनरशिप आता चांगल्या प्रकारची बिल्डअप होते. धावसंख्या 20. अक्षय 10 वरती बॅटिंग करत आहेत आणि अंकुश बॅटिंग करताना 8 धावांचा खेळ त्यांनी उभा केला आहे. वैभव ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. 2 बॉल टाकले, 4 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. बॉल क्रमांक 3 डावकुऱ्या हाताने वैभव पुन्हा निघालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलला फक्त दिशा दिली आहे. मनगटाच्या साह्याने खेळलेला फटका. म्हणजे मनगटाचाही वापर तुम्ही क्रिकेटमध्ये करू शकता. ज्या वेळेस बॉल लेग स्टंप वरती असतो, पायावरती असतो, त्यावेळेस अनेकदा फलंदाज मनगटाचा वापर करतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. स्ट्रायकरला बॅटिंगमध्ये आता डावकुऱ्या हाताचे आक्रमक फलंदाज अक्षय, तर एका बाजूला डावकुऱ्या हाताचे एक प्रतिभावंत गोलंदाज वैभव. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये एकामेकासमोर. करण रन रेट जर आपण या डावाचा पाहिलं तर 14चा आहे आणि प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की अपेक्षित धावा 71 धावफलकावरती येऊ शकतात. जर या सरासरीने आर्यन 11 शेडगेवाडी या टीमने बॅटिंग केली आणि 70 धावांचं जे टार्गेट आहे ना ते या खेळपट्टीवरती आव्हानात्मक आहे. आला तो डॉट, मिळत नाहीये कोणतीही धाव. निर्धाव बॉलची सांगता झाली. 4 बॉलचा खेळ झालाय. अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत. पायांचा वापर केला, फटका खोदून काढला. 2 खेळाडू बॉलवरती येत आहेत, परंतु दोन्ही खेळाडू बॉल अडवू शकणार नाहीत. अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सर 4 धावांसाठी धावसंख्या वाढवणारा आर्यन 11 शेडगेवाडीसाठी फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून धावसंख्या वाढवणारा चौकार. पदल त्याचा योग्य वापर. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला आणि क्षेत्ररक्षक 2 आले तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, 4 धावा. कारण बॉलच्या मिरेटपर्यंत जाऊन पोचण्याचा प्रयत्न अक्षय यांनी केला. आतापर्यंत जागेवरती उभं राहून खेळत होते, परंतु यावेळेला मन बनवलं होतं की पायांचा वापर करायचा, बॉलच्या मिरेटपर्यंत जाऊन पोचायचं आणि त्यानंतरच फटका खेळायचा. म्हणजे हे जे काही मनसुबे होते ना त्या मनसुब्याला आता यश मिळालेलं आहे. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2चा धावसंख्या 25, 0 गडी बाद. 25 वरती 0. शरीरापासून फार बाहेर टाकलाय. पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे.
पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा हाताळावा लागेल. शेवटचा बॉल या षटकातला अजून शेष आहे. यानंतरची मॅच आपल्या समोर येणार आहे. त्रिशा 11 विपक्ष दादा बॉईज. ही मॅच आजच्या दिवसातली शेवटची असणार आहे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की याही बॉलची दिशा खराब आहे, कधी उजव्या स्त्रीच्या बाहेर तर कधी डाव्या स्त्रीच्या बाहेर. अशा प्रकारचे 2 बॉल लागोपाठचे गोलंदाज वैभव यांनी दिशाहीन टाकलेले आहेत. एकंदरीत त्यांच्या षटकाचा जर तुम्ही आढावा घेतला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत. जागेवरतूनच फुल टॉसला दिलंय प्रतिउत्तर. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान आणि फलंदाज अक्षय यांचा टीमसाठी 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. फुल टॉसला योग्य न्याय दिलाय आणि फुल टॉस बॉल वरती मारलाय ताव आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॅटिंग करताना फलंदाज अक्षय. फुलटॉसला सहसा क्रिकेटमध्ये माफी दिली जात नाही, ती मेजवानी असते. फलंदाज मैदानाच्या कोणत्याही बाजूला अशा प्रकारचे बॉल खेळू शकतात. धावसंख्या भरारी घेते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 33 धावा 2 षटकांच्या अखेरीस. ओमसाई एमटीसीचे हे कॅमेरामॅन आहेत, त्यांनी चांगलं काम केले. 3 कॅमेरा त्यांचे ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम, रोशन फराड आणि त्यांची संपूर्ण टीम चांगलं काम करते या स्पर्धेसाठी. आणि ओमसाई एमटीसीची ही ओळख आहे, चांगलं काम, क्वालिटी. म्हणजे बारीक बारीक गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी आपण विचार करू शकत नाही, जिथपर्यंत आपण पोचू शकत नाही, त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न नेहमी ओमसाई एमटीसीने केलेला आहे. ओव्हर नंबर 3ला सुरुवात. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3च्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केले क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. तडक फडक बेधडक. फटका अंकुशचा आहे कडक. बॉल सीमा पार. षटकार. अंकुशचा हात तडक फडक बेधडक कडक स्ट्रोक आला या बॉलवरती आणि सचिन माने यांचं स्वागत केलंय ओव्हर नंबर 3च्या पहिल्या बॉलचं षटकाराने. सचिन माने आज ज्यांचा खेळ बहरला होता, अशा गोलंदाजाविरुद्ध आक्रमण केलंय. एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर बॅटला घेऊन गेले आणि एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी. फटका आहे मोठा नाही होणार आता. बॅटिंग करताना टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला धावांचा तोटा, कारण फटका आला अंकुशांच्या बॅटमधून मोठा. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय 6 धावेंसाठी. बघता बघता धावसंख्या आता हळूहळू भरारी घेऊ लागलेली आहे. काय बॅटिंग केली अंकुश, लाजवाब, अप्रतिम स्ट्रोक, कमाल. पाहत राहिले शेवटपर्यंत आपल्या स्ट्रोककडे. फुलटॉस बॉल. मनगटाचा झटका दिला होता, परंतु क्षेत्ररक्षक पहा काय एफर्ट्स आहेत त्या ठिकाणी, कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली. मित्रांनो, एफर्ट्स आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या. प्रयत्न 100% होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रत्यय आला, कारण ज्या प्रकारे त्यांनी सूर मारला, शेवटपर्यंत बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण. डाव केलं स्वतःला, फार दूर बॉल त्यांच्या राहिला. बॉलने घेतला बॅटचा किनारा. बॉल चालला आता लॉंग स्टॉपला. भाग्याचा सहारा. क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय का? तर हो, केला गेलाय. तुमच्या गलपानपणाला क्रिकेटमध्ये कधी थारा नसतो, चुकीला कधी माफी नसते आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 3 धावा. स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसले. आजचा दिवस बॅटिंगमध्ये ज्याने वैयक्तिक 74 धावा कुठल्या ते मानेवाडीचे सचिन माने गोलंदाजी करतायत, परंतु एका बाजूला अद्यापही विकेट मिळाली नाहीये टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला, कारण हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. स्ट्रायकरला बॅट्समन अक्षय. लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? आणि अखेरकार आले. योग्य अंदाज बांधला आणि हा झेल पकडला. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला. फलंदाज अक्षय. डावकुरे हाताचे फलंदाज माघारी. लोअर फुल टॉसला प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकले नाही. बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षकाने पकडलेली कॅच, शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ आणि डोळ्याचा संयोग याचा समतोल साधला आणि हा झेल पकडला. पहिल्या विकेटचं पतन. ही सामनावीरासाठी असणारी 32 रबर बॉल प्रीमियर लीग साठी ट्रॉफी आहे जी आपण पाहत आहोत. हा लोगो आहे 32 स्पोर्ट्स असोसिएशनचा.
आणि असणारी सामनावीरासाठी आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी. धावसंख्या 50, एक गडी बाद. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि फलंदाज आल्या पावली ओंकार जातील माघारी. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना टीम RN11 शिडगेवाडीने बनवलेले आहे धावा 50, 2 गडी बाद. एक वेळ अशी होती की विकेट मिळत नव्हते. आता विकेट मिळायला सुरुवात झालेली आहे, कारण खराब वेळ कधीच तुमची कायमची मुक्कामाला नसते, ती वेळ बदलते. आणि आता चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळची वेळ बदलली. ज्या संघाला विकेट मिळत नव्हत्या त्या विकेट मिळायला सुरुवात झालेली आहे. ओव्हर नंबर आता 4 ला होईल सुरुवात. षटक क्रमांक 4 आता प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाजीमध्ये बदल केलाय का, तर हो केलाय. आता इथून पुढे बॅटिंगमध्ये आपण चर्चा केली ना, आता अंकुश यांच्या सोबतीला ऋषी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतील. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. अंकुश बॅटिंग करताना 26 धावा त्यांनी आतापर्यंत कुठलेल्या आहेत. हा संपूर्ण असणारा व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरती विराजमान झालेले पदाधिकारी, मान्यवर तुम्ही पाहत आहात, खेळाडू आहेत जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. षटक क्रमांक आता 4 ला सुरुवात आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अरुण. षटक क्रमांक 4 अरुण यांच्या नावी. बॅटिंग करताना स्ट्राईक रेंजला फलंदाज अंकुश 26 वरती बॅटिंग करतायत. पायाला भेदणारा हा बॉल आहे आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. मनसुबे जे काय होते ना ते उधळून लावले. मनसुबे काय होते की मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळायचा आहे फाईन लेग अथवा लॉंग लेगला, परंतु हे मनसुबे ओळखले गोलंदाज अरुण यांनी आणि ते उधळून लावले. टाकला तो डॉट बॉल. म्हणजे अशाच प्रकारची तुम्हाला गोलंदाजी, अशाच प्रकारचं काम तुम्हाला गोलंदाजी करताना करावं लागतं. फलंदाजांचे मनसुबे उधळून लावावे लागतात. आता आक्रमण केले जागेवरतूनच आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा लावलाय धूमधडाका. बॅटिंग करताना फलंदाज अंकुश यांनी बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पार. धावा मिळताय 6. षटकार. टायमिंग योग्य होतं आणि तो बॉल पाठवलाय सीमा पार. सरळ 6 धावेंसाठी. एक प्रतिभावंत फटका होता जो मनोबल वाढवणारा अंकुशांचा होता. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया तुम्ही पाहताय. जागेवरतूनच हा फटका पाठवलाय. म्हणजे ताकदीचा किती चांगला वापर केलाय, टायमिंग किती चांगल्या प्रकारे जुळून आलंय हे फटक्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता शफल झाले. एक पाय रवला. बॅकअप नाहीये. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून हाई बॉल तलवारीच्या धारेने सीमारेषा चिरतोय. सीमारेषा पार फरार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. जबरदस्त फटका. शफल झाले. एक पाय रोवला, एक पाय उजव्या बाहेर काढला आणि त्यानंतर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पार. 4 धावेंसाठी. धावसंख्या 60 धावा, 2 गडी बाद. चांगली बॅटिंग अंकुशांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. अंकुश जाधव गुडे गावचे खेळाडू आहेत आणि 32 शिराळ्यामध्ये गुडे पाचगणीचं पठार जे आहे ना ते पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या गावचे गुडे गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अंकुश जाधव बॅटिंग करताना 36 धावांचा खेळ त्याने आतापर्यंत उभा केलेला आहे. 32 शिराळा म्हटलं की नागभूमी, 32 शिराळा म्हटलं की सर्वाधिक मोठी नागपंचमीचा सण हा 32 शिराळा तालुक्यामध्ये आपण आवर्जून पाहत असतो आणि त्या तालुक्याची प्रीमियर लीग, त्या तालुक्यातले खेळाडू बॉलर तयार. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक गोलंदाज पोहोचू शकले नाही. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. अंकुश जाधवचा आज खेळ बहरलाय. आता अंकुश जाधव यांना अर्धशतकाची चाहूल लागली आहे का? कारण बॅटिंग करताना ते 36 वरती बॅटिंग करतायत. 14 धावा दूर आहेत आपल्या अर्धशतकी खेळीपासून. टीमची टोटल आहे 62 आणि ते वैयक्तिक बॅटिंग करतात 38 धावांवरती. 12 बॉल पेस केलेले आहेत म्हणजे अवघ्या 12 धावा ते अजून दूर आहेत आणि या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे म्हणजे अजूनही 8 बॉल शेष आहेत. त्याचबरोबर संदीप दादा गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. एक नामवंत खेळाडू आहेत आणि त्यांचंही स्वागत आपण या रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3च्या वतीने करूया. त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि इथे ज्या विकेटची आपण चर्चा करतोय ना
अंकुश जाधव येत आहेत माघारी, परंतु 38 धावांचा बहारदार खेळ अंकुश जाधव यांनी केला आणि संघाला एक चांगलं योगदान दिलं. ज्या कामासाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडीसाठी पाठवलं होतं ते काम त्यांनी केलं आणि 38 बनवल्या, 13 बॉल फेस केले. त्याच्यामध्ये चौकार किती होते तर 1 चौकार होता आणि षटकार किती होते तर 4 षटकार होते. स्ट्राईक रेट किती होता तर 292.3 चा स्ट्राईक रेट गुडेगावच्या अंकुश जाधव यांचा होता. चांगला खेळ केलाय. हा तो फटका होता, तो फसला आणि अखेरकार आरोन यांचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. महत्वाची विकेट मी संघाला मिळवून दिली हा सांगणारं सेलिब्रेशन होतं. हा बॉल होता परंतु टाळ्यांचा कडकडाट होतोय, कारण तुम्ही जेव्हा नेहमी चांगलं काम करताना त्यावेळेस तुमच्यासाठी टाळ्या या आपोआप वाजल्या जातात आणि तोच प्रयत्न आपण पाहिला पाटीराख्यांनी केला. जसे ते मैदानाच्या बाहेर अंकुश जाधव आले टाळ्यांचा कडकडाट झाला, कारण जो खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला तो बहारदार होता. परंतु शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे आणि एका बाजूला आता टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने जोमाने कमबॅक केलेला आहे, कारण एका बाजूला जी विकेट हवी होती ती विकेट मिळाली. आता मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण नौकी जोडी आहे, मिडल ऑर्डर आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4चा गोलंदाज अरुण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, बॉल आपटला, पाठी ओढला. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन आहे, पुन्हा टाकावं लागेल. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं परंतु हा बॉल दिशाहीन टाकला. काही अगोदरच्या बॉलवरती विकेट मिळाली, या बॉलच्या पाठीमागे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अरुण यांनी केला. बॉल पाठी ओढला आणि त्यानंतर थोडासा आपटला आणि पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. उजवस्तीच्या बाहेर असणारा बॉल पंचांनी सांगितलं हा आणखीन एक वाईट बॉल आहे, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. रोहित आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरसाठी बॅटिंग करते. धावसंख्या धावफलकावरती आहे 64, 3 गडी बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतरचा टॉस आहे. त्रिशा 11 दादा बॉईज यांच्यामध्ये टॉस होईल. मॅच क्रमांक 8चा थाय पॅडला भेदणारा बॉल, बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला. पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. धावसंख्या आहे धावफलकावरती 64. आता 4 गडी बाद. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सकाळपासून आपण अनुभवतोय, आस्वाद घेतोय. श्रावण सरींनी जसं मैदानाच्या आतमध्ये कोसळावं, इंद्रधनुष्याने सप्तरंगांची उधळण करावी आणि मोराने पिसारा फुलवून नाचावं, असं आल्हाददायक वातावरण म्हणजे पावसाळा. आणि याच पावसाच्या पडणाऱ्या रिमझिम सरी आणि त्याच्यामध्ये खेळलं जाणारं मनाला मनस्वी आनंद देणारं रबर बॉलचं क्रिकेट 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3चा हा दैदिप्यमान थरार. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. अंतिम षटक ओव्हर नंबर 5 साठी पप्पू यांचा पर्याय निवडलेला आहे. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती. सेकंडला बॅटिंग मध्ये फलंदाज. फटका फसलाय आणि रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवलाय. आणखीन एक धक्का. एका बाजूला आता विकेटची पतझड सुरू झालेली आहे. सुरुवातीचा कालखंड जर आपण पाहिला तर विकेट मिळत नव्हत्या. आता चिंचेश्वर स्पोर्ट्स या मांगरूळ या टीमला विकेट मिळू लागलेल्या आहेत. कुठेतरी या विकेटच्या पतझड जी आहे ना ती RN11 शेडगावला थांबवावी लागेल, कारण खेळ आयुष्याचा असो किंवा पत्त्याचा, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये आहे का तर नाही, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणे आपल्या हातामध्ये आणि इथून पुढे डाव चांगल्या प्रकारे उभा करावा लागेल. जीवनातले आणि क्रिकेटमधले सर्वच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ आपल्याला जिंकता आला पाहिजे आणि तो डाव आता इथून पुढे उभा करता येईल का? विकेटची पतझड आहे ती फलंदाजांना थांबवता येईल का? बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आता फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. शेवटचे 5 बॉल आणि बॅटिंगसाठी विशाल. 5 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आहे. यानंतरचा टॉस. त्रिशा 11 दादा बॉईज अशी होणारी लढत आहे. याची आपण दक्षता घ्या. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केलाय. सायकल एंडला फलंदाज विशाल. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय ना आता याला महत्व नाही. तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय याला महत्व उरलेलं आहे. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाले. शेवटच्या आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहजरित्या.
आणि याही बॉलच्या पाठीमागे पंचांगडी अपील केलेली आहे आणि एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी येत आहेत. विकेटची पतझड थांबायला तयार नाहीये आणि आता इथून पुढे फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये ठोकणं कठीण झालंय, कारण अंतिम षटक म्हटलं की फलंदाज आक्रमणासाठी जातात आणि ते आक्रमण फलंदाजांचं फसतंय. परंतु संपूर्ण स्पर्धेचा मित्रांनो विचार केला तर या स्पर्धेमध्ये जी पारितोषिक आहेत, प्रथम पारितोषिक जे आहे 25,000चं आहे आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 15,000 आकर्षक ट्रॉफी, परंतु तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी फक्त ट्रॉफीज आहे, याची आपण दक्षता घ्या. ही 4 पारितोषिके या स्पर्धेला आहेत. कॅश प्राइज पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाला आहे, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला कॅश प्राइज नाही, फक्त ट्रॉफीज आहेत, याची आपण दक्षता घ्या. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक पप्पूने चांगली गोलंदाजी केली आहे, 3 बॉल टाकले आणि 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धावा दिल्या आणि 1 गडी गारद केलाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये ज्या कामासाठी त्यांना आणलं ते काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलंय. याही बॉलच्या पाठीमागे मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलं, परंतु दुसरीचा प्रयत्न केलाय का, तर हो केला गेलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे, तिसरीचाही प्रयत्न. धावा बॅटिंग टीमला फार महत्वाच्या आहेत आणि आर्यन 11 शेडगेवाडीसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवायचं आहे ना, तर निश्चित हा सामना या टीमला जिंकावा लागेल. आतापर्यंत चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने 1 सामना जिंकलाय. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 धावा पूर्ण होत आहेत. स्कोर बोर्डला पुन्हा एकदा चालना मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 70 धावा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे 1 सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर हो. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावा कशा मिळेल, परंतु धावा येणं महत्त्वाचं आहे, कारण धावसंख्येचा वेग पूर्णपणे अंतिम षटकामध्ये मंदावला. मधल्या काही ओव्हर्समध्ये धावसंख्येचा वेग आर्यन 11 शिडगेसाठी चांगला होता. आता शेवटच्या बॉलचा खेळ, बाकी धावसंख्या 72, 5 गडी बाद. यानंतर होतोय टॉस. त्रिशा 11 दादा बॉयज आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. धावा किती मिळतील, धावांसाठी धावाधाव सुरू आहे. आता प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे धावा किती आहेत पंच निश्चित आपल्याला कळवतील. त्या धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया आणि आपण जाऊया मॅच क्रमांक 8च्या टॉसकडे. आणि टॉस करण्यासाठी 32 शहरातील डावकुरे आताचे एक नामवंत खेळाडू फुफेरे गावचे संदीप दादा गायकवाड यांच्या शुभासे या पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि तो आपण टॉस करूया. त्रिशा 11 विपक्ष दादा बॉयज अशी होणारी मॅचचा करूया टॉस. 3 धावा ज्या धावून काढलेल्या जसं पंचांनी सांगितलं की त्या आपण अंकित करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे आता 75 विजयासाठी लक्ष आहे. 76 धावांचं याची आपण नोंद घ्या. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीम समोर. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. त्रिशा 11 आणि दादा बॉयज या 2 टीम मध्ये फार महत्वाची मॅच आहे. त्रिशाने किती जिंकले? दोन्ही संघांसाठी फार महत्वाची मॅच आहे. एका टीमला पॉइंट टेबलचं दार उघडं करायचं आहे तर एका टीमला पॉइंट टेबल वाढवायचं आहे. अशा प्रकारची पुढची लढत आहे. त्रिशा 11 आणि दादा बॉयज अशी लढत आहे. आणि टॉस करण्यासाठी 32 शहरातील डावकुरे हाताचे नामवंत खेळाडू संदीप दादा गायकवाड यांच्या शुभासे आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स ठिकाणी आहेत. दादा बॉयजने 1 सामना खेळला आहे तो त्यांनी गमावलेला आहे. त्रिशा 11ने 1 सामना खेळला आहे तो त्यांनी जिंकलेला आहे. आपण करूया नाणेफेकीचा कौल. नाणेफेकीचा आपण कौल करूया. 2 टीम मध्ये फार महत्वाची मॅच आहे. त्रिशा 11ने 1 सामना खेळला आहे तो त्यांनी जिंकलेला आहे. एका बाजूला दादा बॉयजने 1 सामना खेळला आहे तो त्यांनी गमावलेला आहे. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. एक संघ पॉइंट टेबल मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तर एक संघ पॉइंट टेबलचं दार उघडं करण्याचा प्रयत्न करेल. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? दादा बॉयज नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. काटा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि काटा आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे दादा बॉयज या टीमने. दादा बॉयजसाठी फार महत्वाची मॅच आहे. 1 सामना खेळलाय तो तुम्ही गमावलाय. म्हणजे हा सामना जर आपला अस्तित्व स्पर्धेमध्ये ठेवायचं तर हा सामना जिंकायचा. काय घेताय?
बॉलिंग घेतो आहे. गोलंदाजी करताय. पाठीमागच्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या यात काय परिवर्तन कराल? थोडं बॉलरनं सांगू व्यवस्थित बॉल टाकायला. निश्चित म्हणजे बॉलिंगवरती भरपूर काय अवलंबून होतं. त्रिशा 11 एक सामना जिंकलाय, परंतु आता पॉईंट टेबलमध्ये पुढे जायचं आहे, तर हा सामना जिंकायचा आहे. कशी रूपरेषा आहे? आमची कमीत कमी आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करणार. 70+. क्या बात आहे. म्हणजे मनसुबे वेगळे आहेत. 70+ करण्याचा प्रयत्न करू आणि एक चांगलं टार्गेट देऊ. अधिकचा वेळ घेणार नाही. एका बाजूला दादा बॉयज आणि विपक्ष त्रिशा 11 ही मॅच आहे, परंतु दादा बॉयज या संघाचा जर आपण टेनिस बॉल प्रीमियर लीग पासूनचा आढावा घेतला ना, तर निश्चित जी माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे की दादा बॉयज सलग 9 टॉस आतापर्यंत प्रीमियर लीगचे जिंकलेले आहे. म्हणजे ही माहिती आहे, परंतु आता दादा बॉयजसाठी पुढची मॅच महत्त्वाची आहे. आवाजामध्ये करूया फेरबदल आणि या पण ऐकूया या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने होईल. येणारे 30 बॉल विजयासाठी बनवाय 76 धावा आणि आवाज आहे संतोष देसाई सरांचा. थँक्यू सो मच. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांचा आपण आवाज ऐकत होतो आणि एक चांगला आवाज नेहमीच प्रत्येक स्पर्धेला ज्यांचा आवाज आपण सातत्यपूर्व ऐकत असतो, त्याचबरोबर प्रेक्षकांच्या पसंतीला आणि प्रेक्षकांना आवडणारा आवाज आज संपूर्ण दिवसभर आज आपण ऐकतोय. उद्याही त्यांचा आवाज तुम्ही सातत्यपूर्व ऐकाल. एक चांगली क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची ही सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर एक मॅच आहे, परंतु या मॅचमध्ये सत्र क्रमांक 1 मध्ये काय फलंदाजी राहिली. 75 धावा स्कोरवरती लागल्या. 76 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय आणि हे टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जातं हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला ह्या धावसंख्या चेस कराव्या लागतील, कारण 30 बॉल आणि 76 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. आर्यन 11 शेडगेवाडी या टीमनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बॅटिंग केले. पहिला बॉल पुढे आले, खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने बॅट्समन पुढे आले तेवढाच बॉल पाठीमागे खेचला. एक चांगला बॉल त्या ठिकाणी डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आलाय. 29 बॉल 76 धावांचं टार्गेट आहे चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमच्या समोर या ठिकाणी पाहतोय. पण एक चांगला बॉल पुन्हा एकदा वन्स अगेन आणखी एक डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने ओमकार गोलंदाजी मार करते आपण त्यांना पाहतोय. आर्यन 11 शेडगेवाडी टीमच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळताना पहिले 2 बॉल डॉट टाकलेत. भूमिपुत्र मैदान आपण आणि या मैदानावरती भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता. पदल आली, त्याचा वापर नाही, फुटवर्क नाही, या जागेवरून बॅट्सविंग केली, परंतु कुठेही बॉल आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. काय बॉलिंग केली जाते पहा. पहिलं षटक 3 बॉल आतापर्यंत डॉट टाकलेत. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक केला होता. ऑफस्टंप कव्हर केला होता. त्यानंतर लेग साईडला पंच केला होता. क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत आहे. त्या ठिकाणी एक मिळेल, त्या पलीकडे काही मिळणार नाहीये. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर जवळपास 9 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री सेव्ह करताना पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं चालत नाहीये, परंतु रबर बॉल क्रिकेट म्हटलं की तुम्हाला सर्वच खेळाडू बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतील. मग बॉलर आणि यष्टीरक्षक सोडला तर सचिन माने स्ट्राईक एंडला. पहिला बॉल हवेत खेळलाय. सचिन माने इथे आउट बचावलेत. जीवदान मिळालं. यांनी क्रिकेटमध्ये कॅचेस घ्याव्या लागतील तुम्हाला. हा पटका पहा. ऑन साईडला जबरदस्त टोला दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपला होते येतील तोपर्यंत मात्र भाग मिल्का भाग 2 कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. बॉल सापडलेला नाही की काय. 3 कंप्लीट होत आहेत. चौथीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. आणि या 4 धावा धावून घेतल्यात. बॉल सापडला नाही तर 4 धावा आहेत. धावा मात्र 4 आहेत या बॉलवरती. एकूण धाव संख्या स्कोरबोर्डती लागते. पहिलं षटक इथे समाप्ती होत आहे. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 6 विदाउट लॉस. पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळतंय.
अगदी बरोबर आहे, कारण सकाळीच आपण त्या ठिकाणी सूचना सर्व संघांना दिली की जर गवतामध्ये बॉल हरवला आणि सापडत नसेल तर तुम्ही 4 धावा त्या ठिकाणी धावून घेऊ शकता, परंतु ओव्हर थ्रो केल्यानंतर तुम्ही धावा कितीही पळू शकता. याही गोष्टीकडे तुमचं लक्ष मी नक्की वेधेन. पहिलं षटक समाप्त झाले. 5 षटकांची लढत होती. 76चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये ओमकारची धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. काय गोलंदाजी केली आहे आर्यन 11 शेडगेवाडी या टीमच्या. ओमकारनी नवीन गोलंदाजी मार्फती येताना पाहायला मिळत आहेत आणि ज्यांचं शुभ आगमन होतंय अर्थातच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार सचिव आणि आमचे मित्र एक लेजेंड खेळाडू जावली तालुका सुधाकर दादा लोहार यांचं शुभ आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी सरसे स्वागत आहे. त्यांचं करायचं का आता नंतर ना. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वच आमच्या मान्यवरांचं आम्ही मनापासून सरसे स्वागत करतोय. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. 1 बॉल 6ची मॅच आणि त्या मॅचमध्ये षटकार त्या ठिकाणी बॅटरनी मारला. बऱ्याचशा गोष्टी सकाळपासून घडल्या. कॅचेस खूप चांगल्या घेतल्या. कुठल्याही तुम्हाला वॉटरफॉलला जायची गरज नाही. इथे खेळाडूंनी क्षेत्ररक्षकांनी अगदी स्लाइड घेताना बरेचसे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. मग इमॅझिका असेल, वेट अँड जॉय असेल, अशा ठिकाणी तुम्हाला जायची गरज नाही. पावसाळी क्रिकेट खेळा आणि या स्लाइड सगळ्याच तुम्हाला इकडे मैदानामध्ये घेता येतील. आणि बऱ्याचशा खेळाडूंनी आज देखील एन्जॉय करताना ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. कारण पावसाळी क्रिकेट स्पर्धा 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ही पाहतोय आपण. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. 76चं टार्गेट आहे परंतु मोठे स्ट्रोक येत नाहीये. 13 वरती धावसंख्या थांबले. लोअर फुल टॉस बॅक टू द बॉलर खेळलेला हा फटका डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला परंतु तिथे मात्र बघितलं आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट करताना पाहायला मिळाले दोन्ही बॅटर. रेनी स्टार जावली तालुक्याच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती 2 आणि 3 तारखेला येताना पाहतोय. या स्पर्धेमध्ये सुधाकर दादा लोहार हे प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड. सचिन माने टिपिकल स्ट्रोक, वॉटर स्ट्रोक समोरच्या दिशेने लाजवाब टायमिंग पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. 6 साठी षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ओमसाई वाहिनी यांच्या माध्यमातून काय फटका खेळला होता. म्हणजे ओव्हरपिच बॉल त्याच्यावरती आक्रमण केलं होतं आणि आपले इरादे आता स्पष्ट केलेत सचिन मानेने. 76 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे स्ट्रोक तुम्हाला या मॅच मध्ये खेळावे लागतील. वाह काय फटका खेळलाय. फुल टॉस बॉल लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक मात्र या बॉलकडे पाहत राहिले. बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. आणखी एक वन्स मोर वन्स अगेन षटकार. काय फटका होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ओमसाई MTC वाहिनीच्या माध्यमातून फुल टॉसला फुल टोल केलं आणि पाठवलं 6 साठी मैदानाच्या बाहेर. आता सचिन माने आपल्या फॉर्म मध्ये आलेत. 2 बॉल 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. धाव संख्या आता मात्र मजल मारते 26 वरती पोहोचले. पुन्हा एकदा लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. बॉल सापडेल का त्यांना. इथे दुसरीचा प्रयत्न नाही होत कारण सचिन माने यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. दुसरीचा प्रयत्न केलेला नाहीये. 27 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. अगदी आपल्या खेळाडूंकडे बॅटनी त्यांनी इशारा केलाय की यस मी आहे आणि हा स्कोर मी खऱ्या अर्थाने पार करू शकतो हे सांगताना मैदानाच्या आतमध्ये मानेवाडी गावचे स्टार बॅट्समन सचिन माने. जोडीला मात्र अभिजित यांना आपण पाहतोय. 6 बॉल आणि 6 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात परंतु सचिन माने 21 वरती बॅटिंग करतात आणि बॉल आतापर्यंत फेस केलेत 6. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचले. म्हणजे इथून पुढे 49 धावांची तब्बल गरज आहे. 18 चेंडू 49 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेकदा या धावा होताना आपण पाहिल्यात.
32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. सामना क्रमांक 7 आपल्या समोर आहे. आर्यन 11 शेडगेवाडी विपक्ष चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी लकी आलेत बॉलिंग मार्क वरती. आता टीम साठी लकी ठरतील का हे मात्र पाहावं लागेल. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन समोर खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज फ्लाय स्लिप मधून बॉल पाठीमागे चाललाय. यष्टीरक्षक वेगाने बॉल वरती पोहोचतील तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. परंतु सचिन माने यांची खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर जास्तीची स्ट्राईक त्यांना मिळावी. कारण ज्या फॉर्म मध्ये आहेत 2 षटकां मागील षटकामध्ये त्यांच्या बॅटमधून येताना पण पाहिलंय. त्याचबरोबर अभिजितची सुद्धा बॅट या मॅच मध्ये बोलणं गरजेचं असेल. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ बॅटिंग करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित आहेत. बरेचसे प्रेक्षक समोरच्या डगआउट मधून मॅच पाहतात. त्यांचंही आम्ही सरसे स्वागत करतोय. हा फटका पहा जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर फ्लॅट पॅरलल स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. अभिजितच्या बॅट मधून आलेला हा एक कडक कमालीचा सुंदर स्ट्रोक. 6 धावा षटकार. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. या 6 धावांनी धाव फलक मात्र पुढे चाललाय. धाव संख्या स्कोरबोर्डती लागते ती 34 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 36चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ यांच्या माध्यमातून ओपनिंग जोडी क्वालिटी बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये एक्सलेटरवरती पाय ठेवला. आता मात्र गाडी लागले पुणे मुंबई एक्सप्रेसला. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमची. अभिजित 7 चेंडू 12 धावांवरती. षटकार जबरदस्त ठोकला होता या अगोदर आपण जर पाहिलं तर. परंतु लकीला चांगलं पद्धतीने बॉलिंग करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेस पहा दिशा चुकीची आहे. पंचनी लगेच सांगितलं की हा वाईट बॉल आहे. अशा प्रकारचे बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. तुम्हाला दिशा अचूक ठेवावी लागेल. यष्टीरक्षक स्वतः थोडे बॉलर पर्यंत आले. त्यांनी सांगितलं की बॉलिंग तुम्हाला कशा पद्धतीने करावी लागेल. आता मात्र ओम साई MTC वाहिनी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांना दाखवते. परंतु एक प्रेक्षक तुम्ही जर पाहिला ना तर निवांत समोरच्या स्टँड मध्ये झोपून अगदी आरामशीर मॅच अगदी मोबाईलवरती पाहतोय का कोणती गेम खेळतोय का हे पाहावं लागेल. परंतु तो इथपर्यंत मैदानापर्यंत आला हे खूप महत्वाचं आहे. आणि लेग साइडला पुन्हा एकदा आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये करत असताना अभिजितच्या बॅट मधून आलेला आणखी एक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. नो बॉल. आता मात्र खरी मजा आहे या मॅच मध्ये कारण नो बॉल आलाय आणि पंचांनी सांगितलंय की हा थ्रो गोलंदाज या ठिकाणी या स्पर्धेचा आढळतोय. म्हणजे पेनल्टीच्या 2 धावा असतील. षटकाराला टोटल 8 आणि नो बॉलची 1 म्हणजे तब्बल 9 धावा आपण स्कोरबोर्ड मध्ये जोडणार आहोत. 44 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतील. 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहा 76 धावांचा पाठलाग अगदी सोपा झालाय. कारण लकी हा बॉलर टीमसाठी लकी नाही ठरला तर थोडासा घातक ठरलाय. कारण त्यांनी धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 15 खर्च केल्यात. आता बॉलर तुम्हाला चेंज करावा लागेल. इथून पुढे या स्पर्धेमध्ये तुम्हाला बॉलिंग टाकता येणार नाहीये लकीला. तब्बल 2 बॉलमध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर समीकरण आता सोपं झालंय. चिंचेश्वर स्पोर्ट्स क्लब स्पोर्ट्स मांगरूळ या टीमसाठी 16 चेंडू 32 धावांची गरज. 76चा पाठलाग होत असताना 17 धावा खर्च केल्यात. पहा आमचे स्कोरर या ठिकाणी सांगतायत. प्रेक्षक तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या ओमसाई MTC वाहिनीने दाखवले. काही प्रेक्षक त्या ठिकाणी समोरच्या डगआउटमध्ये स्टँडमध्ये आनंद घेत आहेत क्रिकेटचा. एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा आहे परंतु आपण जर पाहिलं तर नो बॉल आहे. फ्री हिट आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटर पुढे निघून आले. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. मोये
समजण्या पलीकडचं, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं 9 बॉल होता, तुम्हाला काही गरज नव्हती पुढे यायची कारण विकेट नव्हती. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. बाबा क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा युक्ती बरी, स्मार्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. इथे ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं होतं बॅटरच्या की मागील बॉल नो आहे, फ्री हिट आहे. जरी कॅच पकडली होती तरी विकेट जाऊ शकली नसती, परंतु बॅट्समन आपण जर पाहिलं सूरज हे मात्र पुढे आले. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. गोल्डन डकचे शिकार ठरतायत. विकेट 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 येताना पाहायला मिळते. अर्जुन गोलंदाजी मार्क होते आपण पाहिलं. उर्वरित बॉल टाकण्यासाठी लकीचे येताना पाहायला मिळतात. 76चा पाठलाग आहे. टोटल धावसंख्या 44. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सूरज आलेत बॅटिंगसाठी, परंतु सचिन माने नॉन स्ट्राईकला त्या ठिकाणी आहेत. हा बॉल जाऊ दिलाय, खराब लाईन आहे. पंच त्या ठिकाणी सांगतायत वाईट बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडला जाईल. 45 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 45 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय रनआउट स्वरूपामध्ये. 76चा पाठलाग आहे. 76. 31 धावांची गरज असेल इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी चिंचेश्वर स्पोर्ट्सला. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, क्लिअर केलाय लॉंग ऑन. पाठवलाय बॉल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. टॉप स्ट्रोक पाहायला मिळाला, क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. पहिलं षटक वगळता जर आपण पाहिलं ना तर कोणतीच गोष्ट टीम आर्यन 11 शेडगेवाडीच्या बाजूने घडताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. हा पटका पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल. काय चांगला स्ट्रोक होता, परंतु जिथे गौतमोदे बॉल अडकला आणि एकच मिळेल. धावसंख्या पुढे चालले. 50 धावा स्कोरबोर्डती लागतात. 50 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 26 ची गरज. 13 बॉल 26 धावा. चांगल्या पद्धतीने चेस केलं जात आहे. सचिन माने मानेवाडीचे कौतुक करावं तेवढं कमी असेल. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॉल हवेमध्ये. सी कॉर्नरला कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. पुढे आलेत. बॉल पाठीमागे गेलाय, परंतु बाउंड्री लाईन ओलांडत नाहीये बॉल. धावांसाठी धाव केली जाते. 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. 53 धावा. 53. 53 धावा. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. बऱ्याचशा गोष्टी या षटकामध्ये घडल्या. धावांचा जणू काही मुसळधार पाऊस पडला. 53 धावा, 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. आता पाण्याची मांग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग राहिली, अप्रतिम फलंदाजी राहिली. सचिन माने 8 चेंडूमध्ये 25 धावांवरती खेळत आहेत. सूरज बॅटिंग करतात 2 चेंडू 5 वरती आणि संघाची धावसंख्या आहे 53 वरती 1. 11.5च्या सरासरीने संघ आता धावांची गरज हवी असेल टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या संघाला. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक या शनिवारचा दिवस असताना सुद्धा भूमिपुत्र मैदानावरती हजेरी लावतायत आणि आता त्यांना मात्र दाखवलं जात आहे. आमचे छोटे प्रेक्षक बरेचसे आलेत, त्याचबरोबर आमचे सिनियर लेजेंड प्रेक्षक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. परंतु एका प्रेक्षकाचं मी नक्की कौतुक करून की तो अगदी निवांत अगदी झोपून मात्र या स्पर्धेचा आनंद घेतोय. थोडासा कॅमेरा झूम करा. प्रेक्षकांना दाखवलं जात आहे. प्रेक्षकांना तुम्ही पाहू शकता. गप्पा मारतायत, गप्पा गोष्टी करत करत ही स्पर्धा पाहिली जाते. समोरच्या स्टँडमध्ये प्रेक्षकांना तुम्ही पाहू शकता आणि हे 3 प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अमर अकबर अँथनी, क्या बात आहे. ड्राईव्ह केलाय. किती धावा मिळतील हे सुद्धा पाहावं लागेल. अमर माने, सचिन माने यांच्या विकेटसाठी एक पारितोषिक आलंय. रोख रक्कम 500. त्यांना जर क्लीन बोल्ड केलं तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. सचिन जाधव यांच्या माध्यमातून. विकास माने यांनी जर आउट केलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेलं नाहीये, त्यांनी सांगितलंय, परंतु नक्की देतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन होत आहे. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 54 धावा. 11 चेंडू 22ची गरज आहे. सामना
ज्या पद्धतीने आपण पाहतोय टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमच्या दिशेने हा सामना जाताना पाहायला मिळतोय, परंतु बऱ्याचशा विकेट्सही येताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये जर धावा आल्या नाहीत, या षटकामध्ये कमी धावा दिल्या तर मजा येईल या मॅचमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सागर, परंतु गोलंदाजी मार्कवरती विकास आलेत. याच विकासने मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती संघासाठी. आता संधी आहे पुन्हा एकदा. इथे चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक आणि एकच कंप्लीट केली जाईल, कारण आपण पाहिलं तर सचिन माने यांना जास्तीची बॅटिंग करायची आहे. त्यांना स्ट्राईक तुम्हाला द्यावी लागेल. 10 चेंडू 21ची गरज आहे. प्रेक्षकांकडून बऱ्याचशा पैजा लागल्या जात आहेत. या बॅट्समनला आउट केलं तर एवढे पैसे दिले जातील आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सचिन माने जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ओ टप्पा पडला, कट होतोय बॉल, क्या बात आहे. टाळ्यांचा प्रतिसाद येतो या बॉलरसाठी. क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे विकास यांच्या माध्यमातून. क्वालिटी बॉलिंग, सुपर बॉलिंग सचिन माने विरुद्ध विकास असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलटॉस आहे. सचिन माने, सचिन माने, सचिन माने अगदी समोरच्या रस्त्यावरती हा बॉल लँड होतोय. सचिन मानेंच्या बॅटमधून आलेला हा एक जबरदस्त क्वालिटी स्ट्रोक. 6 मिळतील षटकार. आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून सांगितलं जातंय काका पुतणे मैदानाच्या आतमध्ये खेळतात, म्हणजे काका बॅटिंग करतायत, पुतणे गोलंदाजी करतायत, परंतु इथे कोणीही कोणतंही नातं मैदानाच्या आतमध्ये चालणार नाहीये. कारण दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले ना तर वेगवेगळ्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये मेहनत घेत आहेत. जिंकायचा प्रयत्न असेल. सचिन माने एक जबरदस्त फटका खेळला होता, परंतु आता कमबॅक करणारा बॉल. लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. स्क्वेअर लेगला येतील तोपर्यंत एकतर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही करणार त्या ठिकाणी. स्वतः क्षेत्ररक्षक बॉल घेऊन आलेत. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. 62 स्कोरबोर्डती लागतात. 2 विकेटचं पतन होताना पाहत आहे. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला. 7 चेंडू 14 धावांची गरज या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल अति महत्वाचा असेल. विकास यांच्या माध्यमातून तो टाकला जाईल आणि स्ट्राईक एंडला सागर आहेत. इथे पहा फटका फसला. क्षेत्ररक्षक क्या बात आहे. यष्टीरक्षकाने खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट चांगलं राहिलं. खूप गुड रनिंग कॅच म्हणावी लागेल. विकेटचं पतन. समीकरण आता 6 चेंडू 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. 6 बॉल 14 धावा. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला जिंकण्यासाठी गरज आहे. सचिन माने मैदानाच्या आतमध्ये एक हाती लढताना आपण त्यांना पाहतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. चांगले स्ट्रोक खेळलेत. 100 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू आजच्या दिवसामधला सचिन माने. मानेवाडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतोय. इथून पुढे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये असेल. गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलं जाईल यासाठी टीम मीटिंग बोलवले. आता चर्चा होईल आणि चर्चेमधून एक गोलंदाज मात्र आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. त्याला मात्र 14 धावा डिपेंड करायचे आहेत. या 14 धावा डिपेंड करणं तितकं सोपं नाही आहे, कारण समोर 12 चेंडू आणि 33 धावांवरती खेळणारा सचिन माने. गोलंदाजी मार्कवरती रोहित आलेत. माझी करुंगली या गावचे खेळाडू आलेत. या टीम मधून त्यांना खेळताना आपण पाहिलंय. आज मात्र शेवटच्या षटकामध्ये टीमचा भरोसा संघ मालकाने विश्वास ठेवलाय या खेळाडूवरती. परंतु सचिन माने यांना कोण रोखणार. सचिन माने जबरदस्त फॉर्म मध्ये थांबायचं नाव घेत नाहीये आणि काय बॅटिंग केले सचिन माने यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल सचिन माने यांच्यासाठी.
माझी करुंगली या गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क होती येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल स्टाईल मध्ये खेळलाय, वॉटर स्ट्रोक जबरदस्त ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केला, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय. आजच्या दिवसातील अप्रतिम फटका आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला. सचिन माने टिपिकल स्ट्रोक, धावा मिळतील 6, सिक्सर. क्वालिटी स्ट्रोक काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. या फटक्यामध्ये नजाकत होती, ताकद ती पेक्षा टायमिंग खूप महत्वाचं होतं. पहा ऑफ साइडला वॉटर स्ट्रोक क्वालिटी बॅटिंग सचिन माने. 8 धावांची गरज आहे इथून पुढे या मॅच मध्ये. स्लोअर पद्धतीचा बॉल ओळखलाय, पाठवून दिलाय का सीमारेषेच्या पलीकडे नाहीये. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय, परंतु सचिन माने 14 बॉल मध्ये 39 धावा कुठल्यात. मॅच ही संपू शकलेले नाहीयेत, परंतु अगदी विजयाच्या जवळ घेऊन गेलेत. इथून पुढे 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सचिन मानेंचा खेळ आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या द्या. सचिन माने 14 चेंडू 39 धावा, एकटा नडला मॅच मध्ये सचिन माने. क्वालिटी बॅटिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गणेश आलाय, आता गणेशाला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. टीम मीटिंग बोलवले. इनफॉर्म बॅटर अगदी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. सचिन माने परतलाय. आता हा सामना कोण जिंकेल? सामना आहे 50-50. आर्यन 11 शेडगेवाडी आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ यांच्यामध्ये चाललेली ही काटेकी टक्कर. 4 चेंडूनी 8 धावा. पहा सगळे क्षेत्ररक्षक सगळे खेळाडू एका जागेवरती आले आणि त्यांना माहित आहे सचिन मानेची विकेट मिळाले. सामना पुन्हा एकदा जिवंत होताना पाहायला मिळतोय टीम आर्यन 11 शेडगेवाडी यांच्या बाजूने. 4 चेंडू 8 धावांची गरज. गणेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इथे एक मोठा स्ट्रोक खेळावा लागेल, परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर रोहितचं कौतुक करावं लागेल. विकेट मिळाले त्याला. हा फटका पुन्हा एकदा हवेत खेळलाय. झेलची नामी संधी आहे, कॅच पकडावी लागेल, परंतु कॅच पकडलेली नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना प्रयत्न चांगले राहिलेत. धावा किती काढल्यात, धावा किती घेतल्यात हे महत्वाचं राहील. बॅकअप नाहीये. टोटल धावसंख्या किती घेतली ही पाहावी लागेल. तर 4 धावा घेतल्या म्हणजे आता मात्र 3 बॉल आणि 4 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मित्रांनो फिल्डिंगला खूप महत्व आहे. बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु फिल्डिंग मात्र तुमच्या हातामध्ये असते. आणि ती फिल्डिंग आर्यन 11 शेडगेवाडी या टीमनी खराब केली. 4 धावा दिल्या, जिथे 2 होत्या तिथे 2 एक्स्ट्रा दिल्या. म्हणजे इथून पुढे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमसाठी. गणेशनी चांगला फटका केला, 4 धावा धावूनही घेतल्या. 3 चेंडू 4 धावांची गरज. डॉट बॉल येईल का? ओ चांगला बॉल आहे, प्रॉपर पॉपिंग कीज मध्ये टाकलाय. वॉटर बॉल, चांगला बॉल. आणि इथे 2 चेंडू 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना संपलेला नाहीये, कुठेही जाऊ नका, कारण इथे दोन्ही टीम हार मानायचं नाव घेत नाहीयेत. आर्यन 11 शेडगेवाडी आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. प्रत्येक जण इथे जिंकायला आलाय, कोणाला मॅच हारायची नाहीये. 2 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेस बॅकफुटला गेले आणि सामना फिनिश केला. वाह, चौकारांनी सामना फिनिश केला. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि त्याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू अर्थातच 32 शिराळा तालुक्याची शान मयूर पनाळकर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मयूर पनाळकर, आपलं मनापासून आहे सहर्ष स्वागत. क्या बात आहे, क्या बात आहे. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. शेवटचा स्ट्रोक आपण पाहू शकता. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट इथे हा स्ट्रोक केला जातोय, दाखवला जातोय. बॅकफुटला गेल्यानंतर पॉवरफुल स्ट्रोक केला पॉइंटच्या डोक्यावरून. 6 साडी षटकाराला. मॅच फिनिश.
सामना संपवला गेते आणि टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या टीमने सामना जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. परंतु आर्यन 11 शेडगेवाडी आपलंही मनापासून या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं कमी असेल.